नमस्कार, न्यूजरूम बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी ज्ञानदा कदम। संध्याकाळचे 6 वाजता आणि आत्ताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी या दोन नेत्यांची भेट झालेली आहे, बैठक झाली आहे। तब्बल 1.5 तास या दोघांमध्ये बातचीत झाल्याचं कळतं आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती ही चर्चा झाल्याचं सांगितलं जाते। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत। रश्मी, या भेटीचा काय तपशील समोर येतोय? ज्ञानदा, आपण पाहतो आहे की राज्यामध्ये सध्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, मग ते तूर उत्पादक जे शेतकरी असतील ते असतील किंवा समृद्धी एक्सप्रेस हायवेमुळे जे शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत, हे मुद्दे ऐरणीवर आहेत। आणि राजू शेट्टी यांनी स्वतःचा आवाज आक्रमक केलाय। जरी त्यांचे स्वतःचे प्रतिनिधी या सरकारमध्ये असले तरी आज समृद्धी महामार्गाच्या संदर्भात जो आंदोलन झालं होतं ते खूप मोठ्या प्रमाणावर झालं, त्याला प्रतिसाद मोठा मिळाला होता। आणि हे आंदोलन झाल्यानंतरच राजू शेट्टी हे मातोश्रीवर आले होते। उद्धव ठाकरेंबरोबर त्यांनी तब्बल 1.5 तास चर्चा केली। त्यांनी देखील हीच मागणी केली होती की समृद्धी एक्सप्रेस हायवे जो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जाणार आहेत त्यावर शिवसेनेने पाठिंबा द्यावा। आणि तेव्हा उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की ह्या आधीच शिवसेनेची ही भूमिका आहे की कोणत्याही पद्धतीने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाहीये। त्यामुळे आपण पाहतोय की कर्जमुक्तीचा विषय असेल त्यावर देखील शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केली आहे। तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला घेरण्याचे कुठेतरी हे जे आपण पाहू शकतो की शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल किंवा शिवसेना असेल ते देखील एकत्र येताना दिसतात आणि सरकारची त्यामुळे डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे। ज्ञानदा, रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।